नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. तर हा कॅप्शनवरनं तुम्हाला कळालंच असेल व्लॉग कसला आहे. तर थंबनेलवरनं कळालं असेल की उज्जैनची ट्रिप. मी गेले नव्हते उज्जैनला, परंतु माझे मम्मी पप्पा आणि सानू गेले होते. तर एक ट्रिप होती ऑर्गनाईज आमच्या इकडनं. तर सगळेजण गेले होते. मला पॉसिबल नव्हतं कारण आहुंची ड्युटी होती आणि ट्रेननी प्रवास करणं लगेच आम्ही प्रेफर नाही केलं आणि सुट्ट्या भेटत नव्हत्या आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही उज्जैनला, पण आम्ही नक्की जाणार आहोत. पण म्हटलं मम्मी पप्पा गेले ते, सानू गेले तर सानूला मी सांगितलं होतं खास तुमच्यासाठी की व्लॉग कर आणि सगळ्यांना उज्जैनचं दर्शन घडू दे आणि मलाही घडू दे व्लॉग थ्रू. तर हा व्लॉग तुमच्यासाठी खास. तर त्यांनी खूप छान शूट केलेलं आहे तर नक्की कमेंट करायला विसरू नका, लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण खास तुमच्यासाठी हा ब्लॉग शूट केलेला आहे सानूनी मम्मीनी वगैरे. तर बघा तुम्हाला आवडतं आहे का, तुम्हाला आवडणारच आणि महाकाल म्हणजे महादेवाचं दर्शन तुम्हाला यातनं भेटणार आहे. तर चला ब्लॉग पूर्ण बघा आणि ब्लॉगच्या शेवटी कमेंट करायला विसरू नका. तर चलो. सो हे गाईज, आमचा फर्स्ट व्लॉग आहे. किती अटॅचमेंट आहे. मी इथून नाव काढते, त्याला करमलं नाही, त्याने लयच फोन केला. डोळ्यात पाणी कसलं आलं नाही, तुझा बघ किती जीव आहे त्याच्यावर. असतं मम्मीचं आणि मुलाचं बॉन्ड जास्त नाही, ते असंच असतं. तुझं पण आहे तसं नाही. मी गेला थोडी अशी तू रडते, मला बाळ तुझी पाठवण येते, असं तुझं असं थोडी आहे. तू सोबत आहे म्हणून मज्जा येते मला, बाकी काय नाही. मी खुश काय आहे. माझे फोटो नाही, फोटोसाठी नाही ग, मला गप्पा मारायला मैत्रीण पाहिजे होती, ती मैत्रीण आहे, बस झालं. फोटोचं काय ग, माझ्या कॅमेऱ्यात मी काढेल की, त्याला काय. मी आली ना मला मैत्रीण, त्यामुळे मला असं कोण माझ्या सोबत असावं असं काही वाटलं नाही की डावीकडे लाईन दिसली की मग दाबायची गाडी. जर का पुढे सटकली गाडी तुम्हाला लई लांब युटर्न मारावं लागेल. तुम्हाला कासारवाडीत एक सांगू का हो काका तुम्हाला, तुमच्यासारखा माणूस जर असला ना समजा, गाडी चालवायला कोणी चालू शकते, पण एक ज्ञान देणं हे माझ्यासाठी एक लई हे आहे. फोटो नका लावू मला. काकू आता काका म्हणजे जुने ड्रायव्हर आहेत बरोबर, त्याचा अनुभव आणि आमचा अनुभव लय हे आहे काकू. काका म्हणून फोटो नका लावू म्हणते. म्हणजे गुरु म्हणून लगेच फोटो नका लावू असं म्हणते. काका ड्रायव्हिंग मध्ये लई हुशार आहे. मग तेच ना. आता आणि सगळ्या प्रकारच्या गाड्या चालवल्या, मर्सिडीज पासून सगळ्या रिक्षा पर्यंत, म्हणजे अगदी छोट्या गाडीपासून मोठ्या गाडीपर्यंत. गाईज आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो. मम्मी मी खचून पप्पा पडत मस्त निवांत चालतात. हो यायच आता आम्ही स्टेशनला आलो आहे, मग आम्हाला ट्रेन भेटणार, मग आम्ही बसणार, प्रवास सुरू होणार. सो फायनली आम्हाला जागा भेटली. खूप गर्दी चालली, गडबड चालली, सगळेजण बसलेत मस्त ट्रेनमध्ये वगैरे. बघा पप्पासाठी मस्त सेपरेट जागा भेटली. पप्पा मस्त आता निवांत झोपणार आहे वगैरे. आम्हाला इथे जागा भेटली. फायनली आता ट्रेन सुरू झाली आहे आणि आम्ही चाललो उज्जैन. पप्पा बघते, फर्स्ट टाइम ब्लॉगिंग करते, सो मला एवढं एक्सपिरियन्स नाही आहे. दीदी सांगतात की मी खूप छान बनवेल वगैरे, पण येस आय विल ट्राय. सो मी ट्राय करेल खूप छान बनवायचं आणि मी असं गृहीत करेल की तुम्हाला खूप आवडेल माझा ब्लॉग. सो मला जेवढे होतील तेवढे मी क्षण घेईल, तेवढं मला मी कॅप्चर करते, मी तेवढं करेल. गॅस तुम्ही बघते की दीदीची मी छान बनवतेच ब्लॉग, पण मी स्वतःचा कसा ब्लॉग बनवते मला माहिती. सो मी ट्राय करेल. आणि येस माझा फर्स्ट टाइम ट्रेन एक्सपिरियन्स विथ मम्मी आणि पप्पा खूप छान असणार आहे. माझी खूप इच्छा होती की खूप इच्छा होती की मम्मी पप्पांसोबत मस्त कुठेतरी जावं फिरायला. फायनली मी उज्जैनची ट्रिप करते त्यांच्यासोबत, काय माहिती. येस जाऊया आपण, गेट टू उज्जैन. काय
आमच्या ओळखीचं भेटले होते तर मम्माने हाय करत होते. काय नाही तुम्ही चांगलेत असं म्हणजे नाही का. स्टार्टिंग खूप छान झाली म्हणजे माझी. मी आणि पप्पा मस्त आम्हाला सेपरेट जागा भेटली. आम्ही दोघं मस्त बसलो. बाकीचे हालत इथे. अशा प्रकारे माझा आवाज येतोय का नाही माहीत नाही मला, पण आमची ट्रेन सुरू झाली आणि आमचा मस्त प्रवास सुरू झाला आहे. खूप फास्ट चालली आहे. उद्या वाटतं मे बी 11 वाजता आम्ही पोहोचू, माहीत नाही. आणि म्हणजे फर्स्ट टाईम असं उज्जैनला वगैरे जाणं फॅमिलीसोबत एवढंच सगळ्या क्राऊडसोबत आम्ही सगळेजण चाललो आहे. सगळेजण ओळखीची माणसं आहेत तर ते वेगळ्या डब्यामध्ये बसलेले आहेत. बघूया आता कसं होतं आहे आमचा प्रवास, आमचं दर्शन वगैरे सगळं आपण बघू. काय म्हणतात पप्पा? पप्पा म्हणतात 1500 किलोमीटर जायचे. आत्ताच जर का सगळे व्हिडिओ फोटो काढून बसले तुझं स्टोरेज फुल होऊन जाईल म्हणून ते म्हणतात जरा फोन ठेव, जरा अजून खूप सीन्स येणार आहेत तुला व्हिडिओ घेण्यासाठी. सो यस, मी आता त्यांचं ऐकणार आहे. अशा प्रकारे सगळ्यांना जेवण आलं मस्त. अशा प्रकारे त्यांचं जेवण आलं. 6लाच आलं जेवण, 8ला येतं शक्यतो पण 6 वाजता जेवण आलं. मस्त आता जेवण करून घेतो 6 वाजता. तर अशा प्रकारे मी इथं पूर्ण पॅक दिसत आहे. तर म्हणजे काय झालं होतं की सकाळची वेळ होती आणि इतकी थंडी होती की म्हणजे ती सहनच होत नव्हती. त्यामुळे अशी मी पॅक झाले होते. तर मी दिसतच असं की छान मस्त सकाळ झाली आहे आणि मी असं मस्त स्वेटर आणि टोपी घालून मस्त बसली. सो रात्रीच्या गाण्यांच्या भेंड्यानंतर आम्ही 6 जणांमध्ये मस्तपैकी लुडो खेळत बसलो. तर आम्ही सगळी लुडो खेळत होतो म्हणून मम्मी पप्पा असे बसले होते तिकडे बाहेर मस्त नेचर बघत होते. मस्त एन्जॉय करत होते ते दोघं पण. मस्त नेचरकडे बघत मस्त गाणी बिणी ऐकत होते. सो मस्त सकाळ झाल्यामुळे नाश्त्याला त्यांनी आम्हाला दही आणि थेपले दिले होते जे की खूप मस्त होते. तर इथे काय झालं होतं की मला मगाचपासून एकच पडत नव्हतं आणि फायनली मला एक पडल्यानंतर मी सेकंड विन झाले. सो उज्जैन येणार म्हणून सगळे मस्तपैकी गप्पा मारत होते, एकमेकांचे सिक्रेट्स बाहेर काढत होते, मस्त हसत होते. सो फायनली 18 तासांच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो उज्जैनला. तिथून आम्ही उतरून आम्ही डायरेक्ट सगळ्यांना सूचना देणार होते तिथे चाललो होतो आम्ही सगळेजण. उज्जैन नगरीत एवढी मोठी रेल्वे घेऊन आली बाबा महाकाल की, काल भैरवनाथ महाराज की. आणि त्यानंतर आम्ही निघालो प्रवासाला, जिथून आम्ही एका कार्यालयात जाणार होतो जिथे आम्ही आंघोळ वगैरे करून उज्जैनच्या दर्शनासाठी निघणार होतो. सो फायनली आंघोळ वगैरे झाल्यानंतर आम्ही जेवायला आलो. दाखवते आम्हाला जेवायला काय. तर अशा प्रकारे इथे मस्त चवळीची पनीरची भाजी होती, शिरा होता, मस्त पापड, मसाले भात, पुरी होती आणि इथे सगळेजण असे मस्त जेवायला बसले होते. सो हे गाईज आमचं मस्तपैकी आता जेवण झालं वगैरे सगळं झालं. आता आम्ही दर्शनाला निघालो. म्हणजे आता आम्ही जाणार आहे. आम्ही ज्या व्हॅनमध्ये बसून आलो होतो त्या व्हॅनमध्ये जाणार, सगळे देवांचं दर्शन घेणार आहे आम्ही मस्तपैकी. आता खूप छान जेवण होतं. ॲक्च्युली मला रिव्ह्यू द्यायचा होता की ह्यांनी जे काही मॅनेज केलं तर मॅनेजमेंट खरंच खूप छान होतं. जेवण वगैरे सगळं ओव्हरऑल सगळं एवढं भारी होतं ना, म्हणजे मला येऊन असा पस्तावा नाही झाला. सगळं खूप छान होतं, खूप छान होतं सगळं.
आणि गाडीमध्ये पण असं काही दगदग नाही काय नाही, मस्त आम्ही 1-2 वाजेपर्यंत गाणी म्हणत होतो, भेंड्या खेळत होतो, नुसतं हसी मजाक चालू होतं. उज्जैन येतोपर्यंत मस्त सगळ्यांच्या गप्पा चालू होता, मस्त एन्जॉय चालू होता. लुडो खेळत बसलो 6 जणांमध्ये. सो खूप एन्जॉय केला, असं नाही की फक्त बसून राहिलो वगैरे, खूप एन्जॉय केला आम्ही. आणि आता आपण ब्लॉग कंटिन्यू करूया आणि आपण जाऊया दर्शनाला. गाईज हा तो लॉन्च आहे जिथे इथे सगळे असं मस्त आंघोळीला वगैरे जात आहे. आणि हे जे दिसत आहे इथे सगळे जेवणासाठी जात आहे. आणि इथे वाटतं कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. हॅलो गाईज, असे जवळ यामध्ये आम्ही आता आहोत उज्जैनमध्ये. आता दर्शनाला चाललोय. आम्ही छान दिसतोय गर्ली पॉम्स. तर अशा प्रकारे आम्ही उज्जैनमधले महर्षी सांदीपन आश्रमामध्ये चाललो होतो, जे मध्य प्रदेशमध्ये आहे. जिथे या आश्रमामध्ये श्रीकृष्णांनी 64 दिवस राहून 16 विद्या आणि 64 कला ग्रहण केल्या होत्या असं सांगितलं जातं. आणि 4 दिवसामध्ये 4 वेद, 6 दिवसामध्ये 6 शास्त्रे, 16 दिवसामध्ये 16 विद्या, 18 दिवसांमध्ये 18 पुराणे, 20 दिवसामध्ये गीतेचे ज्ञान, गुरुसेवा आणि गुरुदक्षिणा हे सर्व मिळून 64 दिवसामध्ये त्यांनी पूर्ण केलं होतं. आणि सध्या या ठिकाणी श्रीकृष्ण, सुदामा, बलराम आणि सांदीपनी ऋषी यांच्या मूर्ती ठेवलेल्या आहे आणि त्यांनी या जागेला मंदिराचे स्वरूप दिलेले आहे. तर अशा प्रकारे श्रीकृष्णाने कोणते 14 विद्या इथे शिकले होते ते बघण्यासाठी आम्ही ते चाललो होतो तिथे बघायला. तर इथे सगळे असे 14 कलांचे फोटो लावले होते की श्रीकृष्णाने इथे 14 कोणते कला शिकले होते. तर भगवान श्रीकृष्णाने उज्जैनमध्ये सांदीपनी ऋषींचा आश्रमच अध्ययनासाठी का निवडला, काशीला का नाही गेले, तर ते मेन म्हणजे काशी हे जरासंधाचे राज्य होते आणि जरासंध हा कंसाचा मित्र होता, त्यामुळे सतत संघर्ष झाला असता. सांदीपनी ऋषी हे त्यांच्या 7 पुत्राच्या वियोगाने काशी सोडून गेले होते उज्जैनमध्ये. आणि उज्जैनमध्ये त्यावेळी दुष्काळ पडला होता आणि सांदीपनी ऋषी आश्रमात असल्याने त्या ठिकाणी पत्नीसह एका झाडाखाली बसले होते. ते लोकांनी पाहिलं. त्यांच्या मुखावरील तेज पाहून त्यांना कोणीतरी ते महात्मा संत वाटले. त्यामुळे त्यांच्या लक्षात आले की ते दुष्काळापासून आपल्याला वाचवू शकतात असे त्यांना वाटले. त्यामुळे सांदीपनीशी त्या शरण गेले आणि सांदीपनी ऋषी यांनी या ठिकाणी अनेक तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्याने भगवान शिव यांनी त्यांना दर्शन दिले आणि महाकाल या नावाने माझे मंदिर राहील तोपर्यंत या भागात अजिबात दुष्काळ पडणार नाही असं वरदान दिले. भगवान शिवाने त्यावेळी सांदीपनी यांना स्वतःसाठी काहीतरी मागण्यास सांगितले, पण सांदीपनी ऋषी यांनी काहीच मागितले नाही, परंतु त्यांच्या पत्नीने मातृप्रेमापोटी त्यांचे मृत 7 पुत्रांची अभिलाषा व्यक्त केली. त्यावेळी शिवाने गीतेतील कर्मण्यवधी कारस्ते मा फलेस्तु कदाचन हे वचन सांगून फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा, कर्माचे फल तुम्हाला मिळणारच असे सांगितले. तसेच तुम्ही येथे गुरुकुल स्थापना करत द्वापर युगात या गुरुकुलात शिकण्यासाठी 2 विद्यार्थी येतील आणि ते विद्यार्थी गुरुदक्षिणा म्हणून तुमचे पुत्र आणून देतील असं सांगून शिव बेलपत्रात अर्धदान पावले. या बेलपत्रात एक शिवलिंग प्रकट झाले आणि तोच सर्वेश्वर महादेव. तर भगवान शंकराने ज्या 2 विद्यार्थ्यांचा उल्लेख केला होता ते दुसरे तिसरे कोणी नसून श्रीकृष्ण आणि श्री बलराम होते. तर यानंतर आमचा प्रवास परत निघाला होता, जो की आम्ही दुसऱ्या मंदिराकडे आलो होतो, ते म्हणजे मंगलनाथाचं मंदिर होतं. तर हे मध्य प्रदेशातील धार्मिक राजधानी म्हणून ओळखले जाणाऱ्या उज्जैनमध्ये आहे आणि याशिवाय उज्जैन मंगळाची जननी म्हणून ओळखले जाते. तर कुंडलीत मंगळ असलेले व्यक्ती शांती आणि पूजा करण्यासाठी येथे येतात आणि देशात अनेक मंगलनाथाचे मंदिर आहे, परंतु उज्जैनमध्ये त्याचं जन्मस्थळ असल्यामुळे इथे केलेली पूजा ही विशेष महत्त्वाची असते. तर मंगळ ग्रहाचा जन्म कसं झाला याची कहाणी अशा प्रकारे आहे की अंधकारसूर नावाच्या राक्षसाच्या रक्तापासून अनेक राक्षस जन्म घेतील असे वरदान भगवान शिवाने त्याला दिले होते. तर शंकराचे वरदान मिळाल्यानंतर अंधकासुराने अवंतिकेत धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली होती आणि त्याच्या त्रासाला कंटाळून लोकांनी शंकराची प्रार्थना केली. तेव्हा शंकराने स्वतः अंधकासुराशी युद्ध केले आणि दोघात घनघोर युद्ध सुरू झालं असताना शंकराच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आणि त्या घामाच्या गरम
धारामुळे उज्जैनला तडा गेला आणि ते विभक्त झाले. त्यामुळे मंगळ ग्रहाचा जन्म झाला आणि शंकराने अंधकासुराचा संहार केला आणि त्याच्या रक्ताच्या थेंबाला मंगळ ग्रहाने आपल्यामध्ये सामावून घेतल्यामुळे मंगल भूमी लाल रंगाची आहे असे स्कंद पुराणामध्ये सांगितले जाते. तरी तेच मंगलनाथाची आरती जी आहे ती सकाळी 7 वाजता सुरू होते आणि आरती संपल्यानंतर प्रसादासाठी परिसरात भरपूर पोपट जमा होतात आणि प्रसाद मिळेपर्यंत तिथे घिरट्या घालत राहतात. प्रसाद देण्यासाठी थोडासा जरी उशीर झाला तर ते किलकिलाट करतात असे पुजारी सांगतात. तर पक्ष्यांच्या रूपात स्वतः मंगलनाथ प्रसाद खाण्यासाठी येतात अशी इथे श्रद्धा आहे. तर हे मंगल ग्रहाची माता आहे. आता आम्ही निघालो होतो काळभैरवनाथाच्या मंदिराकडे, ज्याला महाकालचं सेनापती म्हटलं जातं. आता आम्ही आलो काळभैरवनाथाच्या आमचे पप्पा मागे राहिले. सो आता मी मम्मीसोबत जाते. तर इथे ओमचा फोन आला होता. मम्मी पप्पांना अजिबात करमत नव्हतं ट्रिपमध्ये, त्यामुळे ते दोघं पण ओमशी फोनवर बोलत होते आणि ओमला पण करमत नव्हतं. दिसते का ती गर्दी दिसते का समोर व्हिडिओ कॉल करून बघा. आमच्या समोनी दर्शन घेतली. दर्शन घ्यायचं मग काळ भैरवनाथ दर्शन. गाईज फायनली आम्ही आलो. फायनली मंदिराच्या इथे आलो. खूप 2-3 तास झाला आम्ही लाईनीमध्ये थांबलो होतो. आम्हाला ॲक्च्युली माहिती नव्हतं की एवढी मोठी लाईन असेल, पण एवढ्या लाईनीमध्ये सुद्धा आम्ही थांबलो वगैरे आणि आम्हाला असं झालं की आम्ही मागेही जाऊ शकत नव्हतो. सो आम्ही कंटिन्यू केली लाईन आणि आता 2-3 तासानंतर फायनली आम्ही जरा जवळ आलेलो आहे दर्शनाचं. असं मी तुम्हाला दाखवते. तशी काळभैरवनाथ हे भगवान शिवाचे उग्र अवतार आहे, ज्यांची कथा काशीखंड या ग्रंथात सांगितली आहे. एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यात कोण श्रेष्ठ यावरून वाद झाला आणि त्यांनी ऋषी, वेद आणि ओंकारेश्वर यांच्याकडे विचारणा केली, पण सगळ्यांचे एकच उत्तर आले, शिवच सर्वोच्च आहेत. हे ऐकून ब्रह्मा आणि विष्णू रागावले व हा अपमान पाहून भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांच्या नाकातून काळभैरवाचा जन्म झाला. शिवांनी त्यांना सांगितले की या दोघांचा वाद तू मिटव. काळभैरवनाथांनी दोघांना परीक्षा घ्यायला सांगितली. ब्रह्माला माझा मुकुट शोधण्यासाठी 21 स्वर्गात जा आणि विष्णूला सप्त पाताळात जाऊन माझा पादुका शोध असे सांगितले. विष्णू खूप खोल पाताळात गेले, पण शेवटी समजले की अंत नाही. त्यांचा अहंकार नष्ट झाला आणि ब्रह्मदेव मात्र थकून गेले. त्यामुळे केतकी आणि कामधेनूला सोबत घेऊन खोटे बोलले की मी मुकुट पाहून आले. हे पाहून काळभैरवनाथ रागावले आणि ब्रह्मदेवाचे शिर छाटले आणि केतकी व कामधेनूला त्यांनी शाप दिला. यानंतर त्यांना ब्रह्महत्येचा दोष लागला. त्यामुळे शिवांनी सांगितले की हे शिर घेऊन तीर्थ यात्रा कर, जिथे शिर गळून पडेल तिथे पाप नष्ट होईल. काळभैरवनाथांनी त्रैलोक्याची यात्रा केली. शेवटी काशीमध्ये शिर गळून पडले आणि त्यांचा पाप दूर झाला. तेथे त्यांनी भगवान शिवाची दीर्घकाळ साधना केली आणि प्रसन्न होऊन शिवांनी त्यांना वर दिले की तू सर्व शिव गणांचा अधिपती आणि काशी क्षेत्राचा रक्षक आहेस. येथे पहिल्या पूजेचा मान तुलाच मिळेल. जो काळभैरवनाथाचे स्मरण करतो त्याला यमदूतही नमस्कार करतात आणि त्याला 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शनाचे पुण्य ही मिळते असं म्हटले जाते. दर्शन तर झालेलं आहे, पण एवढे हाल झाले की अक्षरशः माझं क्लिप निघालेलं आहे. खूप येस गाईज, फायनली दर्शन झाले. तर 2 ते 3 तासानंतर आमचं दर्शन झालं. खूप छान दर्शन झाले. मला व्हिडिओमध्ये दिसलंच असं. खूप वेळ उभं राहायला मिळालं. काय मस्त दर्शन झालं. नाही खरंच आम्ही दोघी खूप वेळ थांबलो, खूप दर्शन घेतलं, व्हिडिओ पण काढला. म्हणजे 2-3 तास एवढं वेळ थांबल्याचं सार्थक झालं ना काय येण्याचं. भारी झालं. चला आता उज्जैनला. एकदम समोरच एंट्री असल्यामुळे ना एकदम समोर दर्शन झालं मस्त. पप्पा तुमचं दर्शन कसं झालं? दर्शन कसं झालं? सुटलो नव्हतं लवकर. माझं मला माहिती कसं दर्शन करायचं. तुम्ही आम्हाला जपलं म्हणून आम्ही दोघींनी दर्शन घेतलं. येस, आमचं दर्शन खूप छान झाले, सगळ्यांचं झालेलं. फक्त पप्पा
तर अशा प्रकारे आमचं काळभैरवनाथचं खूप छान दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो होतो उज्जैनच्या महाकालच्या दर्शनासाठी. तर आमचं दर्शन कसं झालं, आमचा अनुभव कसा होता, तर ते तुम्ही नक्की बघा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा पार्ट 1 होता, पार्ट 2मध्ये तुम्हाला नक्की दिसेल. स्टे ट्यून फॉर पार्ट 2.